हो, असा आपला हा मस्त घरच्या घरी गरम मसाला छान तयार झाला. दाखवते तुम्हाला मी बाहेरचा पण मसाला. हा बाहेरचा रेडीमेड मसाला आणलेला मी, तो दाखवते. हे बघा, हा बाहेरचा मसाला आहे रेडीमेड आणलेला मी, संपला म्हणून. आणि हा घरातला केलेला. इतका सुगंध छान येतोय. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, झालं काय, घरातला गरम मसाला संपला. तर म्हटलं चला आज थोडासा गरम मसाला करावा. तसंही आपण एप्रिल मे महिना आला की घरातल्या साठवणीच्या वस्तू करण्याचंच आपल्याला काम असतं. मसाला तर आहे घरातला, पण गरम मसाला संपला. तसा आमच्या नेहमीच्या मसाल्यामध्ये सगळा अख्खा गरम मसाला सगळा टाकलेला असतो, पण वेगळा थोडासा गरम मसाला असावा म्हणून तो पण केलेला असतो. वेगळ्या भाज्या करण्यासाठी, पुलाव वगैरे, मसाले भात, बिर्याणी करायला हे मसाले लागतातच. त्यासाठी म्हटलं मसाला करून घ्यावा थोडासा. सामान बघा काय काय घेतले सांगते तुम्हाला. यातलं काही सामान मी 5 ग्राम 10 ग्राम असं घेतले. ही जावित्री घेतली 10 ग्राम, ही दालचिनी 10 ग्राम, दगडफूल 5 ग्रॅम आहे, जिरं 5 ग्रॅम आहे, काळी मिरी लवंग ते पण 10-10 ग्रॅम आहे. ही मोठी वेलची आणि बारीक वेलची ती आहे 4-4 दोन्ही मिळून घेतलेत. थोडंसं हिंग आहे, खडा हिंग आहे, खसखस आहे 10 ग्रॅम, काळी मिरी आहे 10 ग्रॅम. बघा, हे चक्रफूल आहे, फोडून घेतले मी. दालचिनी पण फोडून घेणार आहे, खलबत्त्यात कुटून घेईन थोडीशी. आणि हे नागकेशर आहे. तमालपत्र घेतले मी, हे तमालपत्र पण बारीक करून घेणार आहे. आणि हे धने 100 ग्रॅम धने घेतलेत बघा. तर हे एक एक करून मी भाजून घेते. आधी मी धने भाजून घेते, मग त्या बाकीच्या वस्तू थोड्या थोड्या त्या मग कढईत आपली की मग आपोआप त्या पटकन भाजल्या जातात. आधी धने भाजून घेते. धने भाजून झाले बघा, छान सुगंध सुटलाय. काढून घेते धने मी. नागकेशर टाकून घेते. गॅस मंद ठेवायचा, मंद आचेवरच हे सगळे मसाले भाजायचे. काळी मिरी आणि लवंग एकत्रच टाकते. खूप करपले पण नाही पाहिजेत मसाले, जरा चांगले शेकले की मग काढून घ्यायचे. खसखस घातली, खसखस आणि जिरं एकत्रच घालते. गरम मसाल्यामुळे कसं भाज्यांची चव भरपूर वाढते. अर्धा चमचा का होईना पण टाकायची सवय लागली ना, त्यामुळे हा गरम मसाला लागतोच घरात. दगडफूल टाकलं. ही दालचिनी मी जरा खलबत्त्यात कुटून घेतली. भाजून झाले सगळे मसाले. आता राहिले तमालपत्र. तर ते तमालपत्र शेवटी भाजते मी. गरम कढईमध्ये टाकलं तरी ते भाजतं. गॅस बंद करते. आता हा सगळा मसाला भाजलेला मी, अख्खा मसाला
जरा गार होऊ देते पंख्याखाली आणि मग मिक्सरमधून काढते, कारण तो पूर्ण गार होऊ द्यायला पाहिजे ना. नंतर दाखवते तुम्हाला. हे मसाले बघा पूर्ण गार झाले सगळे. आता हे मिक्सरमधून काढून घेते मी. सगळं एकत्रच केलंय. वा, काय सुगंध छान सुटला आहे. चाळून घेते मी आता ही. मला वाटतं परत चाळावं लागेल एकदा, कारण जाड आहे चाळणे जरा. बघा एवढं जाड निघाले, पण हा मसाला परत एकदा चाळावा लागेल. जाड झालाय जरा. दुसऱ्या चाळणीने चाळून घेते मी. जाड आलाय ना, परत चाळून घेते दुसऱ्या चाळणीने. हे बघा ह्या चाळणीने चाळून घेते. ही बारीक आहे चांगली. परत जे काय ते चाळून निघेल ते आणि ते मगासचं मिळून मग परत एकदा मिक्सरमधून काढावं लागेल. एवढं ही छान बारीक निघते चांगली. आणि चाळून घेते. हे पण आता परत एकदा मिक्सरमधून काढावं लागेल. बराच चाळ निघालाय. तीन चार वेळा चाळावं लागलं. आता बघते आता किती कोंडा निघतो त्यातला तो. तरी परत इतका निघाला. परत चाळावंच लागेल अजून. जो शेवटी थोडासा राहील तो मी राहू देईन तसाच. वाटणात वगैरे मिक्स करून वापरू शकतो मग आपण. हे बघा आता शेवटी छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता जो निघेल तो राहू देते. तो मग आपल्या रोजच्या वाटणामध्ये वाटून मी संपवीन, किंवा मग चटणी वगैरे काही अशी दुसरी काही केली तर त्यात घालीन. असा मस्त मसाला झाला आपला गरम मसाला. सुगंध इतका छान येतोय. घरी थोडा करायचा त्रास होतो, पण खूप छान झाला आहे बघा. तुम्ही करता का असा गरम मसाला घरी? दाखवते तुम्हाला मी. इतकाच चाळ निघाला, हा कोंडा एवढा निघाला. हा काय मी वापरीन वाटणात वगैरे घालून. कसा वाटला तुम्हाला आजचा आपला हा गरम मसाला? कमेंट करून सांगा. काही कमी जास्त झाला असेल वस्तूंमध्ये तरी पण कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.